दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? माझं नाव दगडू शंकर ढाले, दगडू नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. अच्छा, दगडू शंकर ढाले, राहणार नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. नेरली म्हणजे नेरली तामगाव ना? हा, नेरली तांबा. हा, म्हणजे हे इथं येतं गोकुळ शिरगाव MIDC जवळ येतं. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला काय त्रास होता दादा? कशाबद्दल औषध घेतला होता? गुडघेदुखीचा त्रास आहे. आता गेले 7-8 महिने झाला गुडघेदुखीचा त्रास आहे. बर 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 बर. आणि आता किती दिवसापूर्वी तुम्ही औषध घेतले? आता मी 20 दिवसापूर्वी औषध घेतलेलं. 20 दिवसानंतर मला 15 दिवसानंतर मला जरासा म्हणजे गुडघ्याचा त्रास कमी झालेला. बर, आता तुम्ही मला सांगा, ह्या 20 दिवसाचा डोस नेलेला आहे फक्त, 20 दिवसांनी अजून 1 महिना पण पूर्ण झालेला नाही. अजून 1 महिना हा, झाला. तर सुरुवात केल्यानंतर औषधाची सुरुवात तुम्ही केला, कसं तुम्हाला वाटलं? म्हणजे औषधाची सुरुवात केल्यावर एक 8-10 दिवसात कसं वाटलं तुम्हाला? 8-10 दिवसात मला बऱ्यापैकी गुडघ्याची समस्या कमी म्हणजे आहे. गुडघं दुखणंच कमी आलं? बऱ्यापैकी चालणं फिरणं कसं झालं काय? चांगल्या- म्हणजे पूर्वी जसं चालत होतं अशाच प्रकारे चालत होतं. पहिलं कसं तुम्हाला चालताना कसं वाटत होतं काय? दोन्ही गुडघ्यात मी माझ्या कळा मारत होते आणि पाय झाडून मारता येत नव्हता. येत नव्हता. आणि औषध चालू केल्यानंतर एक 8-10 दिवसानं कसं वाटतंय काय? औषध चालू झाल्यापासून 8-10 दिवसात मला चालणं फिरणं सुधारलं ना? अतिशय सुंदर चालू झालं. अरे वा, छान 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 छान. अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे. तर पथ्य पाळलंय तुम्ही? पूर्ण पाळले. अरे वा, छान छान छान. किती वर्ष म्हणला त्रास होता? 1 वर्षभर त्रास होता का? 1 वर्ष पूर्ण त्रास आहे. बर 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 बर. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यापूर्वी हे औषध आमचं घेण्यापूर्वी, म्हणजे इथलं सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टणकोडली इथून तुम्ही औषध घेतला, ह्याच्यापूर्वी कुठं दाखवला होता का? म्हणजे आजूबाजूला इकडे तिकडे 2-3 ठिकाणी तसं चांगल्या म्हणजे MD डॉक्टरांनी दावलं होतं मी. माने हॉस्पिटलमध्ये एक दावलं होतं. पण काय फरक वगैरे? काय नाही फरक झाला. बर बर. म्हणजे ॲलोपॅथिकनं तुम्हाला अजिबात फरक पडला नाही? ॲलोपॅथीकडून बऱ्यापैकी फरक पडला. आयुर्वेदिकनं पडला? आयुर्वेदिकनं पडला. अच्छा अच्छा अच्छा. आयुर्वेदिक औषध मुळापासून क्लिअर करणार. तुम्ही फक्त कोर्स पूर्ण करा. अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि अगदी तुम्हाला आता उठता बसताना पण फ्रेश वाटतंय, चालताना वगैरे अतिशय सुंदर वाटतंय. अच्छा अच्छा अच्छा. आता 20 दिवस पूर्ण झाले, पुढचा डोस घ्यायसाठी आलाय तुम्ही? अरे वा वा वा. आणि पूर्वी तुम्हाला लोक म्हणजे असं कसं चालताना वगैरे काय, म्हणजे तुम्हाला लोक काय म्हणत होती म्हणला? बरोबर चालता येतच नव्हतं. हा, म्हणजे लोकांना बरोबर दिसत नव्हतं तुम्ही. आता कसं म्हणतात, काय म्हणतात? आता रिलॅक्स मध्ये काय तुम्हाला झाले म्हणतात? आता गुडघं दुखतंय म्हणून सांगताय तुम्ही, पण काय झाले म्हणतात? म्हणजे काय कुठला औषध घेतला म्हणत असतील की? म्हणतात. अरे वा, छान छान. पत्ता सांगताय ना इथला? एक समाजसेवा म्हणून काय करा, की एक समाजसेवा तुमच्या पण हातानं घडावी. कारण असं तुमच्या अवतीभोवती सुद्धा समाजामध्ये असे बरेचसे लोक त्रासानं ग्रासलेले आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचा त्रास, असं भरपूर लोकांना आहे त्रास. तर शेतकरी वर्गामध्ये तुम्ही मोडताय, भरपूर लोकांना त्रास आहे. एक समाजसेवा म्हणून काही लोकांना तुम्ही पण इथे येण्यासाठी प्रेरित करावं. तुम्हाला रिझल्ट आलाय तसा त्या पण लोकांना यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा, पूर्ण नाव काय म्हणलं दादा? माझं नाव दगडू शंकर ढाले, दगडू, हा, करवीर, जिल्हा कोल्हापूर. अच्छा अच्छा. दगडू शंकर ढाले, राहणार नेरली तामगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे. अतिशय तुम्हाला अगदी अवघ्या 20 दिवसामध्ये, 1 महिना पण पूर्ण झालेला नाही, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला सुंदररित्या अगदी चालणं फिरणं, तुमचं गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे कमी आलेलं आहे. आणि तुम्हाला आता उठता बसता सुद्धा त्रास होत नाहीये गुडघ्यांचा. आणि चालण्यामध्ये अतिशय सुधारणा, की लोक तुम्हाला म्हणालेत की बाबा कुठलं औषध तू चालू केलास आणि एवढं दुखणं तुझं कशामुळे कमी आलं, इतकं तुम्हाला फरक चांगला पडलेला आहे, फ्रेश वाटायला लागलेला आहे. अरे वा, छान. तर इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत दादा. धन्यवाद.